शेतकरी मित्र हो, रवींद्र गायकवाड या शेतकरी मित्रांनी एक सुंदर असा सल्ला दिलेला आहे की हुमणी आळी येते कारण शेणखत कुजत नाही. आळी कचरा हा जमिनीमध्ये गेल्यानंतर तो वेळेवर न कुजल्यामुळे त्या ठिकाणी हुमणी आळी त्या ठिकाणी प्रादुर्भाव करते. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही PKV अकोला यांनी बनवलेलं S9 कल्चर तुम्ही शेणखत वापरण्यासाठी बनवू शकता. त्यांनी शेणखत लवकर तयार. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे याच्यामध्ये की आपल्याला शेणखत कुजवणे एवढी एकच समस्या नाहीये. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हुमणी आळी तुमची दुश्मन का बनते, कारण निकस असं शेणखत काडी कचरा तुमच्या जमिनीत जातो. त्याच्यामध्ये रासायनिकचा अंश असेल किंवा इतर कस नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपण शेणाला कसदार बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही खरी आपली समस्या. मग कसदार शेण म्हणजे ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त आहे. मग हे कसदार कसं बनवायचं यासाठी आपण मिल्क चार्जर, कॅटलन मिल्क चार्जर लॉन्च केलेलं आहे. मग हे जे कॅटलन मिल्क चार्जर आहे याच्यामध्ये असलेल्या ज्या 28 प्रकारच्या जडीबुटी आहे हे त्या गायीच्या शरीरामध्ये जो चारा जातो त्याच्यातली कस ओढून घेतं आणि निकस असा चोथा बाहेर सोडतं आणि हळूहळू त्या गायीची शरीर प्रकृती अतिशय सुंदर बनवतं आणि त्या शेणालाही ते सुपीक बनवतं, जेणेकरून ते शेण 100% 40 ते 50 दिवसामध्ये स्वतःहून कुजतं. त्याला बाहेरून काहीही टाकावं लागत नाही. याच्यामध्ये गायकवाड सरांचा जो सल्ला आहे तो खूप छानच आहे, परंतु त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या शेणखताचा दर्जा जर वाढवला ते स्वतःला कुजवेल. आपल्याला बाहेरून त्याला कुठल्याही प्रकारचं काही टाकण्याची गरज नाहीये. आणि म्हणून आपण सर्वांनी मिल्क चार्जर गायी किंवा जनावरांना एक च्यवनप्राश म्हणून चारा द्या आणि सोबत तुम्ही त्याला सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड या वैदिक दाणेदार खतांचा बेसल डोस वापरा, जेणेकरून तुमचा चारा देखील सकस बनेल. सकस चारा आणि अतिशय चांगल्या प्रकारचं पोषण याद्वारे तुम्हाला मिळणारं शेण जे आहे ते स्वतःहून 40-50 दिवसामध्ये चहा पावडर सारखं आणि गांडूळ खतासारखं सुंदर कसदार खत आहे.